मित्रांनो, आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. तर ह्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबद्दल कालच पत्रकार परिषद झाली. ह्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी काल आपले स्पष्टीकरण दिलेले आहे. तर मित्रांनो, यामध्ये कोणते कोणते मुद्दे मांडण्यात आले? कर्जमाफी, नमो किसान योजना, पीक विमा इत्यादी मुद्द्यांवर चर्चा झाली आहे का? तर मित्रांनो, आपण ही सविस्तर चर्चा थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर नमस्कार, मी रवी सांगळे. मित्रांनो, आपण बघितलंच आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशन दरवर्षी सादर होत असते. ह्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी काय काय उपाययोजना केल्या आहे व ह्या उपाययोजना शेतकऱ्यांच्या फायद्याच्या आहेत की नाही, शेतकऱ्यांचे जे रखडलेले अनुदान आहे ह्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विचार केला गेला आहे का? तर मित्रांनो, स्वर्गवासी श्री अजितदादा पवार यांचं निधन झाल्याच्या नंतर अर्थमंत्र्याचं हे खातं हे आता मुख्यमंत्र्याकडे म्हणजे श्री देवेंद्र फडणवीसांकडेच राहिलेलं आहे. आणि याबद्दल जे काही निर्णय आहे ते मुख्यमंत्री स्वतः घेत आहे. 6 मार्च रोजी मुख्यमंत्री स्वतः हे अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये काल जी पत्रकार परिषद झाली, या पत्रकार परिषदेमध्ये नमो किसानचा जो रखडलेला हप्ता आहे याबद्दल एकाही पत्रकाराने चर्चा केलेली नाही व प्रश्न विचारला नाही. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असा होता मित्रांनो, शेतकऱ्यांची कर्जमाफी, जी सांगितलं जातंय की जून महिन्यापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी संपूर्णपणे करण्यात येईल. परंतु मित्रांनो, हे महत्त्वाचं अधिवेशन होतं कर्जमाफीच्या अगोदरचं. ह्या अधिवेशनामध्ये ह्या चर्चा होणं गरजेचं होतं. तरी देखील ह्या चर्चा झाल्या नाही. कोणत्याही पत्रकाराने हे प्रश्न विचारले नाही की शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्ही जे सांगितले जून महिन्यापर्यंत, तर ती जून महिन्यापर्यंत होईल का? किंवा याबद्दल आतापर्यंत काय काय अपडेट घेण्यात आली? मित्रांनो, हे प्रश्न पत्रकारांनी तर विचारले नाहीच नाही. परंतु मित्रांनो, विरोधी पक्षातले जे नेते आहे, जे मंत्री आहे, यांनी सुद्धा याबद्दल कोणतीही चर्चा केलेली नाही. मित्रांनो, महाविकास आघाडी हा जो पक्ष आहे यामधील आमदारांनी एक 17 पानाचं पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांचे बरेच सारे प्रश्न होते. या प्रश्नांचं उत्तर देणं मुख्यमंत्र्यांनी अपेक्षित होतं, परंतु यावर देखील मुख्यमंत्र्यांनी कोणतंही सविस्तर असं उत्तर दिलेलं नाही. फक्त पत्र आलं आणि ते पत्र वाचून दाखवलं. या व्यतिरिक्त त्यांनी कोणतेही असे मनाजोगे प्रश्नांची उत्तरं दिलेली नाही. मित्रांनो, पीएम किसानचा हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आला होता. त्यानंतर सांगितलं जात होतं की नमो किसानचा हप्ता 1 हप्त्याच्या आत जमा होईल. नोव्हेंबर गेला, डिसेंबर गेला, जानेवारी गेला आणि आता फेब्रुवारी सुद्धा गेल्यातच जमा आहे. तरी देखील मित्रांनो, नमो किसानचा हप्ता आला नाही. पीएम किसानच्या आता 22व्या हप्त्याचं वितरण होईल. मित्रांनो, हा जो हप्ता आहे जो शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्यापही वर्ग करण्यात आला नाही. तर मित्रांनो, हा हप्ता वर्ग करण्यात आला नाही यामागील कारण काय? यांच्याकडे निधीची कमतरता आहे का? किंवा इतर काही तांत्रिक कारणामुळे हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झालेला नाही? मित्रांनो, ग्राउंड लेवलला जर आपण विचार केला तर प्रत्येक शेतकरी हा याच अपेक्षित आहे की नमो किसानचा हप्ता आमच्या खात्यावरती आज येईल, उद्या येईल. तरी देखील अद्यापही हा हप्ता आलेला नाही. परंतु कालच्या पत्रकार परिषदेत सुद्धा ह्या प्रश्नाबद्दल कोणीही माहिती विचारली नाही की हा हप्ता नक्की का जमा होत नाहीये. मित्रांनो, जो पीक विमा सांगितलं जात होतं की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होईल किंवा 15 जानेवारी पर्यंत जमा होईल. मित्रांनो, 15 जानेवारी गेली, फेब्रुवारी महिना सुद्धा आता संपल्यातच जमा आहे. तरी देखील पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा नाहीये. जमा नाही ते, परंतु जमा होण्याच्या सुद्धा हालचाली स्पष्ट दिसत नाहीये. मित्रांनो, याबाबत पत्रकार सुद्धा काही बोलत नाही. जे आमदार आहे, शेतकऱ्यांनी जे आमदार जे निवडून दिलेले आहे, हे आमदार सत्तेत असो किंवा सत्तेत नसो, यांचं हे काम आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न यांनी सत्ताधाऱ्यांना विचारावं. हे आमदार सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न विचारत नाहीये. याबद्दल कोणती चर्चा होत नाहीये. मग हे सर्व आमदार विकले गेले का? किंवा हे पत्रकार विकले गेले का? आणि मित्रांनो, जे पत्रकार आहेत, जे आमदार आहेत, जे कार्यकर्ते आहेत, जे नेते आहेत, यांनी देखील हे प्रश्न अद्यापही सत्ताधाऱ्यांना विचारले नाही. तर मित्रांनो, शेतकऱ्यांचे प्रश्न विचारणारा खरंच कोणी राहिलं नाहीये का? हा खूप मोठा प्रश्न आहे. किंवा आता लोकशाही संपून खरंच हुकुमशाहीचं सरकार आलंय असंच वाटायला लागलं आहे. मित्रांनो, ह्या आमदार खासदारांना फक्त मतदानाच्या वेळीच शेतकरी आठवतो, परंतु मतदान झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांचे जे रखडलेले अनुदान आहेत, जे रखडलेले पीक विमे आहेत, मित्रांनो, याबद्दल आमदार खासदारही चर्चा करत नाही. खूप वाईट वाटतं ह्या गोष्टीचं. मित्रांनो, शेतकरी त्यांना आपला नेता मानतो आणि आपलेच नेते जर आपल्याला उपयोगी पडत नसतील तर मित्रांनो, आपण मतदानाच्या वेळी नक्की विचार करायला हवा आहे. मित्रांनो, हे अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 महिनाभर चालणार आहे आणि ह्या 1 महिन्याच्या काळामध्ये खूप साऱ्या घडामोडी दिसून येणार आहेत. तर आजपासून चालू झालेल्या ह्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी काय काय निर्णय घेतले जाणार आहे याबद्दल आपण टाइम टू टाइम अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ही अशा नवनवीन माहिती, जे निर्णय शेतकऱ्यांसाठी आलेले आहे, हे आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.